पाण्यासाठी त्यांनी मागच्या 30 वर्षात जे आपल्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे, मी फार जवळून या शिरपूर पॅटर्नचा साहेब अभ्यास केला. कारण शिरपूर पॅटर्नचं नाव हे आम्ही दिल्लीत पण ऐकायचो. आदरणीय गडकरी साहेबांचं नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये संसदेमध्ये ते सांगायचे शिरपूर पॅटर्न. कागद उडाल्यानंतर ते अक्षरशः कागद शोधू लागले की अरे माझं कागद कुठे गेलं. असा व्यक्ती जो कागदात वाचून संसदमध्ये भाषण करत असेल तो व्यक्ती देश चालवू शकतो का? आज आपल्या शिरपूरमध्ये आपल्या सगळ्यांचा तिसऱ्यांदा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेली आहे. मागच्या दोघही लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या शिरपूर तालुक्याने मला भरपूर प्रेम, भरपूर आशीर्वाद दिला आणि आपल्या भागाची खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. नंदुरबार लोकसभेमध्ये पहिल्यांदा एका महिला खासदाराला संसद पर्यंत पोहोचवायचं काम आपण सगळ्यांनी केलं. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. आज तिसऱ्यांदा महायुतीकडून मला उमेदवारी मिळाली आहे आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपला सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेली आहे. या मागच्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या केंद्रातल्या आपल्या सरकारने अनेक चांगल्या योजना आपल्या तालुक्यामध्ये गावागावामध्ये आपल्याला दिलेल्या आहे. मागच्या 60 वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये कधीच केंद्रातलं सरकार हे गावागावातल्या गोरगरिबाचा एवढा विचार त्यांनी केला नाही जेवढा विचार आदरणीय मोदीजींनी प्रत्येक गोरगरीब व्यक्तीसाठी केला. मला सांगायला अभिमान वाटतो, आपल्या तालुक्यामध्ये जे गोरगरीब लोक होते, बेघर होते, अनेक वर्षापासून घरकुलाच्या प्रतीक्षेत होते, असे जवळपास 25,000 गोरगरीब लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याचं काम हे मोदीजींनी आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये केलेलं आहे. अनेक वर्षापासून जे लोक वाट बघायचे की आमचं कधीतरी घर आमचं स्वतःचं होईल, आमचं स्वप्न पूर्ण होईल, हे स्वप्न पूर्ण करायचं काम हे आदरणीय मोदीजींनी केलं. आज एक अत्यंत चांगली योजना भारत सरकारची आपल्या मतदारसंघामध्ये राबवण्यात येत आहे आणि मी खास करून मोदीजींचे आभार मानणार आहे की जल जीवन मिशन हर घर नल से जल ही योजना आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक गाव, प्रत्येक पाडा, प्रत्येक घरापर्यंत, अगदी महिला भगिनींना तर सांगू इच्छिते, आपल्या मोरीपर्यंत नळ बसवून देण्याचं काम हे पहिल्यांदा आपल्या देशामध्ये मोदीजींच्या सरकारने केलं आणि जल जीवन मिशन हर घर नल से जल ही योजना आज प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचत आहे. आदरणीय बाईसाहेबांनी सांगितलं, पाण्यासाठी त्यांनी मागच्या 30 वर्षात जे आपल्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे, मी फार जवळून या शिरपूर पॅटर्नचा साहेब अभ्यास केला. कारण शिरपूर पॅटर्नचं नाव हे आम्ही दिल्लीत पण ऐकायचो. आदरणीय गडकरी साहेबांचं नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये संसदेमध्ये ते सांगायचे शिरपूर पॅटर्न. आणि मला स्वतःला आपले जे शेतकरी बांधव आहे यांच्यासाठी प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, सिंचन सुविधा झाली पाहिजे, यासाठी जसं आदरणीय भाईसाहेबांनी शिरपूर पॅटर्न राबवलंय तसं आपल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी मी आपल्या या शिरपूर पॅटर्नचा अभ्यास केला. आणि अभ्यास करत असताना भाईसाहेब आपल्यालाही मी कधी बोलले नाही, पण मी अभ्यास करत असताना फार सायंटिफिक अभ्यास मी केला की नेमकं शिरपूर पॅटर्न मध्ये बंधारे बांधून एवढं पाणी वाढतं कसं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मतदारसंघामध्ये बंधारे तर आम्ही बांधतो, पण त्या ठिकाणी एवढं पाण्याचा त्या ठिकाणी ग्राउंड वॉटर रिचार्ज जे आपण म्हणतो ते होताना बऱ्याच ठिकाणी तेवढं पाहायला मिळत नाही. आणि मग काही तज्ज्ञांसोबत मी चर्चा केली आणि मग त्यांनी मला सांगितलं की ताई, जमिनीमध्ये असे काही खडक असतात, ॲक्विफर म्हणतात, आणि ते ॲक्विफर ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जर आपण असे प्रयोग केले तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये चांगलं यश मिळू शकतं, पाण्याची पातळी वाढू शकते. आणि मी आपल्या पूर्ण लोकसभा मतदारसंघाचं ॲक्विफरचं मॅपिंग करायला सुरू केलं. आज आदरणीय देवेंद्रजी आपल्या या सभेमध्ये आहे आणि महाराष्ट्र राज्याचे सिंचन विभाग सुद्धा त्यांच्याचकडे, त्यामुळे मी त्यांनाही या ठिकाणी सांगू इच्छिते की आपल्या या मतदारसंघामध्ये मी ॲक्विफर मॅपिंग करून कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला असे प्रयोग शिरपूर पॅटर्न सारखे करता येतील यासाठी एक आराखडा आम्ही तयार केलाय. आणि येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गाव, प्रत्येक भागातलं
पाण्याची पातळी जमिनीतली कशी वाढेल यासाठी एक खूप चांगलं आम्ही रोड मॅप तयार केलाय. आज जसं आपल्या शिरपूरच्या काही भागामध्ये खूप चांगलं पाण्याची पातळी झटकन वाढली. मी अशा सक्सेस स्टोरीज बऱ्याच ठिकाणी बघितल्या जिथे पूर्वी 800 फुटावर पाणी होतं आणि असे बंधारे बांधल्यानंतर 150 फुटापर्यंत पाणी आलं. आज असे यशस्वी प्रयोग आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय भाईसाहेबांच्या नेतृत्वामध्ये झाले. मला या ठिकाणी ठासून सांगावंसं वाटतं, जसं आज भाईसाहेब एक विजन घेऊन आपल्या तालुक्याचा विकास करत आहे, आदरणीय देवेंद्रजी एक विजन घेऊन महाराष्ट्राचा विकास करत आहे, तसंच एक विजनरी लिडरशिप, एक विजन असलेलं नेतृत्व आपल्या देशाला मोदीजींच्या रूपानं मिळालंय. आणि म्हणून आपल्या देशाचा जो आज विकास आपण बघतोय, मागच्या 10 वर्षात आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्या नंबरवरून आज 5व्या नंबरवर आली आहे. आणि मोदीजींचा प्रयत्न हा भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली पाहिजे या दृष्टीनं वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय, मोदीजींच्या नेतृत्वात आज अनेक चांगल्या योजना आपल्या देशभरामध्ये सुरू झाल्या. आपला शिरपूर तालुका हा एकमेव असा तालुका मला वाटतं देशात असेल जिथे विमानतळ पण आहे, जिथे रोडचा आपला हायवे पण आहे, पण रेल्वे अजून आलेली नाही. आणि म्हणून रेल्वे आपल्या या ठिकाणी आणायची आहे. त्यासाठी मनमाड इंदोर रेल्वे लाईन ही देखील आपल्या मोदीजींच्या नेतृत्वात असलेल्या भारत सरकारने मंजूर करून दिली आहे. 3 टप्प्यांमध्ये या रेल्वे लाईनीचं काम होते. पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला शिरपूर तालुका येतो. हा दुसऱ्या टप्प्याचं काम हा या येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात आपल्याला पूर्ण करून आपल्या शिरपूरमध्ये सुद्धा रेल्वे गाडी आली पाहिजे, रेल्वे लाईन आली पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. आज आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येक भागामध्ये अनेक चांगल्या योजना राबवल्या जाते. अगदी गावात मूलभूत सुविधांपासून त्या परिसरातले रस्ते असतील, रस्त्यांच्या मोठ्या प्रमाणावर विकास हा या ठिकाणी होते. आणि मी विशेष करून आदरणीय देवेंद्रजींचे मनापासून आभार मानणार आहे, कारण आपल्या या शिरपूर तालुक्यामध्ये 2 आमदार तर आहेच आणि अधिक मी एक खासदार, असं 3 अलग अलग लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या तालुक्याचा सर्वांगीण विकास आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. आणि हे पहिल्यांदा आपलं सरकार ज्या वेळेला राज्यात आलं तेव्हापासून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधी देत आहात. आत्ताच आदरणीय भाईसाहेबांनी सांगितलं, जवळपास 125 कोटीचा मोठा रस्ता आपल्या या तालुक्यामध्ये आपण मंजूर करून दिलाय. मोदीजींनी आपल्या शिरपूर तालुक्याचे जे आदिवासी विद्यार्थी आहे यांच्यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळा देखील मंजूर करून दिली आहे, जी CBSE पॅटर्नवर आधारित आहे. आणि एवढे सगळे विकासाची कामं आज आपल्या या ठिकाणी होते. मी या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजींना अजून एक विनंती करणार आहे. जसं आदरणीय भाईसाहेबांनी अनेर डॅमचा विषय केला, तशा आमच्या या शिरपूर तालुक्यामध्ये काही धरणं हे फॉरेस्ट मध्ये येतात आणि फॉरेस्ट मध्ये येत असल्यामुळे त्यामध्ये जो गाळ साचतो तो गाळ काढायचा, त्या ठिकाणी पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये द्यायचं, याला आम्हाला बऱ्याच अडचणी येतात. आणि माझा विश्वास आहे की केंद्र सरकार आपलं 3ऱ्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात आल्यानंतर आपल्या या भागासाठी भरघोस असा निधी केंद्र सरकार आपल्याला देईल. राज्याकडूनही आपल्याला जी काही मदत लागेल ते देण्याचं आपण आज या ठिकाणी आम्हाला आश्वस्त करावं अशी विनंती आपल्याला या सभेच्या निमित्तानं करते. आज आपल्या मोदीजींच्या नेतृत्वात असलेलं भारत सरकार ज्याप्रमाणे काम करते, विकास नेमका काय असतो आणि देशाचा आज बहुमान आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं वाढू शकतं हे मोदीजींच्या नेतृत्वात आपण पाहिलं. मी एक उदाहरण आपल्या मतदारसंघातलं या ठिकाणी देऊ इच्छिते की एखादा नेता पॉवरफुल असेल तर तो कसा पॉवरफुल असू शकतो याचं एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी मी देणार आहे. काही महिन्यांपूर्वी आपण सगळ्यांनी टीव्हीवर रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू असलेलं आपण पाहिलं. या रशिया युक्रेन युद्धामध्ये आपल्या धडगाव तालुक्यातला एक विद्यार्थी युक्रेनला MBBS करायला गेलेला होता, तो युक्रेनमध्ये अडकला होता. त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी मला संपर्क केला आणि त्या विद्यार्थ्याचे डिटेल मला दिले. त्यांनी सांगितले की ताई, माझा मुलगा युक्रेनला MBBS ला गेला होता, तिथे युद्ध सुरू असल्यामुळे तो तिथेच अडकलाय, त्या माझ्या मुलाला परत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आणि मी आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्र्यांना आदरणीय जयशंकरजींना जाऊन भेटले. त्यांना भेटून जेव्हा परत मी संसद भवनात आली त्या ठिकाणी मोदीजींची भेट झाली आणि मोदीजींनी सहज मला विचारलं की हिनाजी आप कहाँ घूम रही हो. मी म्हटलं साहेब, माझ्या मतदारसंघातला एक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलाय,
त्या विद्यार्थ्याला आपण बाहेर परत आपल्या देशी आणण्यासाठी मी आपले परराष्ट्र मंत्री आदरणीय जयशंकरजींना भेटायला गेली होती. मोदीजींनी मला लगेच पंतप्रधान कार्यालयात बोलवून संपूर्ण डिटेल त्या विद्यार्थ्याची घेतली. त्या विद्यार्थ्याची डिटेल घेतल्यानंतर मोदीजींनी युक्रेनमध्ये असलेला आपलं जे एम्बेसी आहे तिथे संपर्क करून आपला जो विद्यार्थी ज्या शहरात अडकलाय तो आपल्या अधिकारी जिथे एम्बेसी मध्ये आहे तिथून किती अंतरावर आहे ही माहिती त्यांनी घेतली. त्यांनी सांगितलं की 3 तास लागतील तिथपर्यंत जाण्यासाठी. मग मोदीजींनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या की आपले जे भारतीय विद्यार्थी तिथे अडकलेत त्यांना आपल्याला आणण्यासाठीची व्यवस्था तुम्ही करून ठेवा, मी तुम्हाला सांगेल केव्हा जायचंय. आणि त्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मोदीजींनी रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे व्लादिमीर पुतीन यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आमचे भारताचे विद्यार्थी तिथे अडकलेत, तुमचं युद्ध सुरू आहे, पण माझी विनंती आहे काही काळ तुमचं हे युद्ध थांबवा, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना तिथून काढायचंय. मोदीजींच्या त्या एका फोनमुळे त्या ठिकाणी 6 तास युद्ध थांबलं आणि आपला धडगावचा विद्यार्थी सही सलामत परत भारतापर्यंत येऊ शकला. आणि आत्ताच एक 15 दिवसापूर्वी मला त्या विद्यार्थ्याचा फोन आला. त्याने आभार मानण्यासाठी फोन केला. त्याची MBBS ची डिग्री पूर्ण झाली आणि त्यांनी सांगितले की ताई मोदीजींना धन्यवाद सांगा, जर त्यांनी मला वाचवलं नसतं तर माझी ही डिग्री काय मीच राहिलो नसतो. एवढी ताकद आपल्या मोदीजींमध्ये आहे की त्या ठिकाणी सुरू असलेलं युद्ध रशिया सारखा देश 6 तास थांबवतोय. आणि असं नेतृत्व आज आपल्या देशाला मिळालंय. आज मोदीजींमुळे आपल्या देशातले अनेक लोक जे परदेशात राहतात त्यांना इतका मान सन्मान मिळतो. आम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या देशांमध्ये शासकीय दौऱ्यानिमित्त जेव्हा जातो तिथले आपले भारतीय लोक नेहमी आम्हाला भेटतात आणि सांगतात की आम्ही भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, कारण मोदीजी ज्याप्रमाणे काम करताय आम्हाला परदेशात सुद्धा भरपूर मान सन्मान या ठिकाणी मिळतोय. आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही सांगतो की मोदीजी आमचे कॅप्टन आहे आणि आमचे हे कॅप्टन देशाला 3री सर्वात मोठी महासत्ता बनवू शकतात. ही ताकद आमच्या नेत्यामध्ये आहे, ही क्षमता आमच्या नेत्यामध्ये आहे. जसं आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो तसं काँग्रेसकडे कोण नेता आहे, त्यांचा कॅप्टन कोण आहे? राहुल गांधी. राहुल गांधी बोलू शकता का? मी तुम्हाला सांगते, संसदमध्ये एक दिवशी ते भाषण करत होते, कागदावर भाषण लिहून आणलं होतं. ते कागद असं बघून बघून भाषण करत होते, मध्येच कागद उडालं, बाजूला उडालं तर 2 शब्द कागदात न बघता राहुल गांधी बोलू शकले नाही. कागद उडाल्यानंतर ते अक्षरशः कागद शोधू लागले की अरे माझं कागद कुठे गेलं. असा व्यक्ती जो कागदात वाचून संसदमध्ये भाषण करत असेल तो व्यक्ती देश चालवू शकतो का? तुम्हाला वाटतं का अशा व्यक्तीच्या हातामध्ये देशाची सत्ता आपण दिली पाहिजे? आज काँग्रेस पक्षाकडे विकासाचा कुठलाच मुद्दा राहिलेला नाही आणि त्यामुळे आता ते एक भ्रम पसरवायचं काम यांनी चालू केले, लोकांची दिशाभूल करायचं काम चालू केले. काँग्रेसचे लोक 2019च्या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट KC पाडवी उभे होते, त्यावेळेला आपल्या शिरपूर तालुक्यात येऊन प्रचार करायचे. प्रचारात ते सांगायचे भारतीय जनता पार्टीला मत देऊ नका, यांना मतदान केलं तर आपलं संविधान बदलून जाईल, आपलं आरक्षण चाललं जाईल. 5 वर्षापूर्वी पण या लोकांनी हाच प्रचार केला. 2019 मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी खासदार झाली, दिल्लीला मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. या 5 वर्षामध्ये आपलं संविधान तर बदललं नाही, आरक्षणाला अर्धा इंच सुद्धा धक्का लागलेला नाही.